पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. 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 माझा प्रिय बंधूनो, भगिनीनो, लहान लेकरानो आणि माझा प्रिय फादरानो आणि सिस्टरानो, हालेलुया. हालेलुया. हे ग्रंथ आपल्याला निरंतर ज्ञानी बनवणार आहे. हालेलुया. हालेलुया. तर या ग्रंथामध्ये मूर्ख लोकांच्या विषयी पण भरपूर गोष्टी लिहिलेल्या आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया. मूर्ख लोकांचा इशारा देत देवाचे वचन आपल्याला सांगत आहे, तू मूर्ख बनू नकोस, तू शहाणा बनावं, हे माझा तुझ्याकडून अपेक्षा आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून माणसं चुकून सुद्धा मूर्खपणापर्यंत पोहोचू नये म्हणून देव परमेश्वर भरपूर काळजी वागत आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. प्रियानो, रोजच्या जीवनामध्ये मला भेटायला येणारे लोक, माझ्याशी बोलायला येणारे लोक, फोनद्वारे माझ्याशी बोलणारे जे लोक आहेत, अनेक लोक बोलणारी गोष्ट आहे, फादर, पप्पानी माझी वाटणी कमी केली, भावानी माझा पाहिजे तेवढं मला दिलं नाही. कधी कधी असे पण लोक बोलतात, फादर त्यांच्याकडे भरपूर आहे तरी आमच्याकडे जे थोडे आहे त्यातून अजून घेऊन जायला बघतात. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया हालेलुया. 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 प्रियानो, देवाचे वचन आपल्याला काय शिकवत आहे? प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. आपण आज वाचनाकडे लक्ष देऊन समजायला प्रयत्न करूया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद माझा येशू. प्रिय बंधू भगिनीनो, आपण देवाचा उपदेश ग्रंथ म्हणून जे पुस्तक आहे, हालेलुया, हालेलुया. भरपूर ज्ञान या पवित्र ग्रंथामध्ये आहे. हालेलुया. हालेलुया. त्यातील थोड्या वचनाकडे आता आपण लक्ष देऊया. उपदेश ग्रंथामध्ये 5वा अध्याय. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. याच्या पहिल्या भागामध्ये वाईफळ गोष्टी बोलायचं नाही म्हणून लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आपल्या तोंडातून नको ते शब्द कधी कधी निघतात. हालेलुया. सांभाळून एक एक शब्द सांभाळायचं, नाहीतर देवदूत एक दिवशी तुझ्या समोर येऊन तुला विचारणार, तेव्हा सोरी नकळत बोलले असं बोलायचं पाळी येणार. हालेलुया. हालेलुया. देवाने सांगितलं, तू कोणासमोर आहेस तू ध्यानात घे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, तू या जगामध्ये आहे आणि देव स्वर्गामध्ये आहे. हालेलुया. हालेलुया. स्वर्गामध्ये असलेले परमेश्वराबरोबर सांभाळून बोल. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद माझा येशू. प्रिय बंधू भगिनीनो, आता आपण या उपदेश ग्रंथातील 5व्या अध्यायातील 8 पासून जे वचन थोडं ध्यानपूर्वक ऐकूया. एखाद्या प्रांतात दुर्बलावर जुलूम होत आहे, न्याय व धर्म यांची पायमल्ली होत आहे असे तू पाहिले तर त्यामुळे चकित होऊ नको. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the असे Lord. घडतात प्रियानो, गरिबांच्यावर अत्याचार करणारे लोकांना वाटते मी काहीतरी मिळवलं म्हणून. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. कधीतरी माझ्या ध्यानात येणारी एक गोष्ट आहे. एका तरुण मुलाने मला बोलले, फादर, माझा पप्पा यांचा ऍक्सिडेंट झाले, त्या रस्त्यावरून आलेले एक देवाचं लेकरू
त्यांनी बघितलं तरी त्याने दुर्लक्ष करून ऍक्सिडेंट मध्ये तडफडणाऱ्या माझ्या पप्पाला त्याने बघितलं तरी तो पुढे गेला. त्याने मला सांगितलं, फादर मी काहीच बोलत नाही, कारण त्या माणसांचा मरण असाच प्रकारच्या एका ऍक्सिडेंट मध्ये 16 दिवसामध्ये झालं. प्रियानो, आपण कधी कधी पळतो, धावतो, गरिबांच्यावर अत्याचार करतो, तेव्हा त्या 16 दिवसापूर्वी काय होत आहे, काय होणार आहे त्याचा आपल्याला कल्पना नाही, म्हणून आपण गरिबांच्यावर अत्याचार करत आहे. काय फायदा आहे? हालेलुया. असे काहीतरी झालं तुझ्या जीवनामध्ये, तू खूप चिंताक्रांत नको हो त्या गोष्टीविषयी. पुढे आपण ऐकूया. कारण वरिष्ठ माणसावर त्याहूनही वरिष्ठांची नजर असते आणि त्यांच्यावरही कोणी वरिष्ठ असतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. एखाद्या वेळी तुला तुझ्या अधिकारीकडून तुझा हक्क नाही मिळालं, चिंता नको करू. या अधिकारी जो आहे ना, त्याच्यावर अजून अधिकारी आहे, त्याला पाहणार कोणतरी आहे. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise तू the चिंता करू नको होऊ. आपण पुढे ऐकूया. शेतात मन घालणारा राजा देशाच्या कल्याणास सर्वस्वी कारण होतो. ज्याला पैसा प्रिय वाटतो त्याची पैशाने तृप्ती होत नाही. हे होत नाही, हे देवाचे वचन सांगत आहे. हालेलुया. हालेलुया. वाईट नको वाटू, मी तुला थोड्या वेळासाठी मूर्खा म्हणून हाक मारतो. नंतर देवासमोर देव मूर्खा म्हणून बोलताना एखाद्या वेळी आपल्याला वाटणार, या जगामध्ये कोणतरी मला सांगितलं असता तर किती बरं झालं असता म्हणून. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, भावाला भावाचा हक्क द्या, हक्कापेक्षा थोडा जास्त द्या. हालेलुया. हालेलुया. त्याचा फायदा काय होईल म्हणून पुढच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, जे गरजवंत आहे त्यांचा लुटू नका. हालेलुया. हालेलुया. काही लोक दिलेले वचन पाळत नाही, पहिले बोलतो, करतो आणि वेळ येत आहे तेव्हा सही नाही करणार. गरीबांना इकडे तिकडे करायला लावणे. प्रिय बंधू, तुझ्यावर काय कोसळणार तुला त्याचा अर्थ माहिती आहे का? हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. असं करायचं नसते. पुढे आपण ऐकूया. जो विपुल धनाचा लोभ धरितो त्याला काही लाभ घडत नाही. प्रेज द लॉर्ड. हे देवाचं वचन आहे, हे देवाचं एक वचन आहे. तू विश्वास ठेव. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the तुला वाटणार तुझ्या पोराला भरपूर काय भेटणार म्हणून, तू अशा प्रकारे करून ठेवत आहे म्हणून. हालेलुया. हालेलुया. तुझ्या पोराला जास्त काहीच भेटणार नाही. तुझ्या पोरांच्यावर काही हाल होणार, काही अंदाज असेल तर आपण असे कधी केलंच नसता. हालेलुया. हालेलुया. आणि तू ज्यांना लुटणार आहे त्यांच्या जीवनामध्ये काय आशीर्वाद येणार आहे ते देवाचे कार्य आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. आपण पुढे ऐकूया. आपण हेही व्यर्थ संपत्ती वाढली म्हणजे तिचा उपयोग घेणारेही वाढतात. तर त्याचा अर्थ असा आहे, हालेलुया, हालेलुया. यावेळी भरपूर पीक आलं तर हालेलुया हालेलुया. ते कुठे साठवून ठेवणार आहे? हालेलुया. हालेलुया. ते तू साठवून ठेवायला पोचायच्या अगोदर परमेश्वराकडे अजून कोण कोण आहे, काय आहे. हालेलुया. ते हालेलुया. पूर्ण खाऊन टाकण्यासारखा. हालेलुया. हालेलुया. आणि तू साठवून ठेवलं म्हणून खूप काहीतरी झालं असेल, ग्रह नको धरू. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. पुढे डोळ्याने पाहण्यापलीकडे तिचा मालकाला काय लाभ होतो? कष्ट करणारा थोडे खाओ की फार खाओ, त्याची निंद्रा गोड असते. हालेलुया. प्रेज द हालेलुया. लॉर्ड. Praise the Lord. तू भरपूर खाल्लं असेल, खात पण असेल. हालेलुया. जे गरजवंत आहे
त्यांना तू लुटू नकोस. प्रेज द लॉर्ड. Praise the हा Lord. जो शेतामध्ये कष्ट करत आहे, देवाचे वचन सांगत आहे, त्याला सुंदर झोप लागणार म्हणून. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. त्याला सुंदर झोप लागणार. हालेलुया. Hallelujah. त्याच्या कष्टाच्या खाईला तू बसले तर तुला झोप नाही लागणार. हालेलुया. Hallelujah. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. येशू. Hallelujah. प्रियानो, प्रभू परमेश्वर आशीर्वाद देणार आहे. प्रभूकडे जाणारे सगळ्यांना आशीर्वाद आहे. प्रभू आशीर्वादच आहे. हालेलुया. हालेलुया. Hallelujah. प्रियानो, आपण पाहतो जेव्हा दया दाखवायला हक्क असलेल्या व्यक्ती, योना यांना परमेश्वराने सांगितलं, जा शुभवर्तमान गाजव. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. तरी शुभवर्तमान गाजवायच्या ऐवजी त्यांनी देवाचं हृदय धारण केलं नाही. मी शुभवर्तमान गाजवलं तर देव त्यांच्यावर दया दाखवणार, ते लोक पश्चाताप करणार. त्यांनी पश्चाताप केलं तर त्यांचं चांगलं होणार. हालेलुया. Hallelujah. कंजूस असलेल्या, थोडासा त्रास त्यांना होऊ दे, हे चुकीचा विचार असलेले योना स्वतःला शाप बनला. हालेलुया. Hallelujah. कितीतरी त्रासातून योना गेला. योनाचं पुस्तक घेऊन वाचताना आपल्याला कळते. हालेलुया. Hallelujah. धन्यवाद येशू. धन्यवाद. हालेलुया. Hallelujah. म्हणून प्रियानो, आपण दया दाखवण्यामध्ये कमी पडू नये. हात जोडून आपण आशीर्वाद घेऊया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. हालेलुया. Hallelujah. थायरॉइडचा त्रास असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. जेवण खाली उतरत नाही, अशा त्रास असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. पोटाच्या संबंधातील निरनिराळा प्रकारच्या आजारपणापासून अनेकांना प्रभू सुटका देत आहे. कमरेच्या वरच्या भागामध्ये सूजन आणि दुखणे असलेल्या काही लोकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. एक हात वर जात नाही असे कोणाला तरी हात वर करायला दान प्रभू देत आहे. छोट्या मोठ्या नवीन नवीन गोष्टी डोकं वापरून करण्याचा एक विशेष दान कोणाला तरी पवित्र आत्मा देत आहे. कमरेला गॅप पडलेला आहे असे कोणाला तरी प्रभू स्पर्श करत आहे. एका पायाला खूप कमजोरी आलेला आहे असे कोणाला तरी पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. एका डोळ्याचा तक्रार कोणाचा तरी पवित्र आत्मा दूर करून देत आहे. प्रभू देणारा आशीर्वाद स्वीकार करायची इच्छा आहे, तरी जबाबदारी पासून दूर पळत आहे. प्रभू सांगत आहे, मी तुला देत आहे ते जबाबदारी तू घे. तुझा आशीर्वाद त्या जबाबदारी बरोबर तुला मिळत आहे. गर्भाशयाच्या संबंधातील काही त्रास असलेल्या व्यक्तींना प्रभू स्पर्श करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन.